Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the remaining part of problem set 4. काल नजर चुकीने चौथा पाचवा सहावा प्रश्न घ्यायचा राहिला आहे मागच्या लेक्चरमध्ये. तिथून सुरू करूया आणि मग पुढचे यातले जे राहिले असेल ते घेऊया. तर चौथा क्वेश्चन काय बघा त्यातला. फोर्थ क्वेश्चन, चेक वेदर द फॉलोइंग numbers are in continued proportion. आपल्याला चेक करायचे की दिलेले नंबर्स कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहेत की नाही. पहिले आहे 2, 4 and 8. मग काय करायचं, पहिल्याला ए म्हणायचं, दुसरा बी आणि तिसरा 8. आता जर याचा स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर इक्वल टू ए सी जर आला तर ते कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असतील. मग आपण पहिले काढूया. बी स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16. नंतर ए इंटू सी इज इक्वल टू 2 इंटू 8 इज इक्वल टू 16. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. B square is equal to AC. Therefore, 2, 4, 8 are in continued proportion. ती continued proportion मध्ये आहेत. जर B square equal to AC आला तर या पद्धतीने आपल्याला सगळे चेक करावे लागतील. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. ओके, नाव सी द सेकंड एक्झाम्पल. सेकंडमध्ये काय दिलं बघा, 1, 2, 3. 1, 2 and 3. मग ए लेट ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 2 अँड सी इज इक्वल टू 3. मग बी स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4, इक्वेशन 1. ए सी इज इक्वल टू, that is a is 1 and c is 3 is equal to 3, equation 2. From equation 1 and 2, equation 1 and 2 काय दिसतंय आपल्याला, दोघांची व्हॅल्यू सारखी आलेली नाही. बी स्क्वेअर इज नॉट इक्वल टू क्रॉस लिहायचा. देअरफॉर 1, 2, 3 आर नॉट इन continued proportion. ही कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असणार नाही. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नंतर बघूया थर्ड क्वेश्चन. थर्डमध्ये काय काय दिले बघा, 9, 12, 16. 9, 12 and 16. A is equal to 9, B is equal to 12 and C is equal to 16. या व्हॅल्यू अशा पद्धतीने चेंज होतील. ओके, मग बी स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर येतो 144. आणि ए सी म्हणजे काय, ए म्हणजे 9, सी म्हणजे 16. ती व्हॅल्यू हे सुद्धा येते 144. म्हणजे हे दोन्ही इक्वेशन सारखे येत आहेत, व्हॅल्यू सारख्या येत आहेत. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. देअरफॉर 9, 12 and 16 आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. हे कशामध्ये असणार आहे, कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असतील. हा इन खूपच पुढे गेला आहे, तर इतकं लांब नको. आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. ओके, आणि हा थर्ड क्वेश्चन होता.
हा होतो थर्ड. नंतर त्यातला फोर्थ बघूया. 3, 5, 8. फोर्थ 3, 5 अँड 8 म्हणजे ए म्हणजे 3, बी म्हणजे 5 आणि सी म्हणजे 8. बी स्क्वेअर दॅट इज 5चा स्क्वेअर म्हणजेच 25. नंतर यांचं मल्टिप्लिकेशन 3 × 8 दॅट इज 24. आणि इथे सुद्धा दोघांच्या व्हॅल्यू सारख्या येत नाही आहे म्हणजेच देअरफॉर 3, 5, 8 आर नॉट इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. हे कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असणार नाही. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा, मग बघूया क्वेश्चन नंबर 5. Five number question. A, B and C are in continued proportion if A is equal to 3 and C is equal to 27, then find B. B ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग A, B, C आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हणजेच काय? बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. देअरफॉर बी स्क्वेअर इज इक्वल टू 3 × 27. B square is equal to 81. Take square root of both sides. Take square root of both sides. दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्या. Therefore B is equal to 9. B ची व्हॅल्यू 9 असणार आहे. ओके, कंप्लीट करा, व्हिडिओ पॉज करा. नाउ सी द क्वेश्चन नंबर 6. Six number question. Convert the following ratios into percentage. First, 37:500 म्हणजेच काय? 37/500. आता पर्सेंटेज काढायचं असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागेल? कशाबद्दल आपण पर्सेंटेज काढतो? त्याच्या डिनॉमिनेटरला 100 आला पाहिजे. डिनॉमिनेटरला काय आला पाहिजे? 100. मग आता या ठिकाणी हा 500 आहे. याला जर 100 करायचं असेल तर 5 ने डिवाइड करावं लागेल. मग डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर
बाय 5, 5ने डिवाईड करायचं म्हणजे काय होईल 37ला पण 5ने डिवाईड करावं लागेल आणि हा जो 500 आहे याला पण 5ने डिवाईड करावं लागेल इज इक्वल टू आता याला 5ने डिवाईड केलं तर 5 7 35 ओके खाली उरले 2 20 5 चोक 20 डिवाइडेड बाय 100 या 5ने याला डिवाइड केलं तर 100 उरला आणि डिनॉमिनेटरला जर 100 आला म्हणजेच ते झालं 7.4%. देअरफॉर 37/500 इज इक्वल टू 7.4%. या पद्धतीने आपल्याला डिनॉमिनेटरला 100 आणायचं असतो फक्त हे लक्षात ठेवा. ओके ते कंप्लीट करा. नंतर बघूया सेकंड आहे 5/8. 5/8 ओके. आता या ठिकाणी एक काम करू, दोघांनाही आपण 100ने मल्टिपल करून घेऊ. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 100ने मल्टिपल करूया काय होईल इज इक्वल टू 500/800. आता इथे आपल्याला 100 करायचं असेल तर 8ने डिवाइड करायचं. इथे डिवाइड करा, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 8ने डिवाइड करूया काय होईल इज इक्वल टू 500/8 आणि हा 800/8 इक्वल इज इक्वल टू आता 8ने डिवाइड केलं तर 8 × 48 2 उरले 20 8 × 2 = 16 4 8 × 5 = 40 आणि इथे 8ने डिवाइड केलं तर हा काय उरला फक्त 100 इज इक्वल टू 62.5%. देअरफॉर 5/8 इज इक्वल टू 62.5%. हा जो होता 5/8 हा सेकंड क्वेश्चन होता. ओके व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. पुढचा बघूया 22/30. 22/30 याला पण तेच करूया, दोघांना मल्टिपल 100ने करून टाकू. काय होईल इथे 2200 आणि इथे 300. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे 100 न करू, मल्टिप्लाय बाय 10 करा. 10 पुरेसं आहे आपल्याला. इथे 10ने केलं तर फक्त 220/300 येईल. बरोबर आहे. आता 300चा 100 करायचा म्हणजे 3ने डिवाइड करायचा. डिवाइड बाय 3. मग 220 डिवाइडेड बाय 3 अपॉन 300 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू आता 3ने डिवाइड केलं तर 3 × 7 = 21 10 3 × 3 = 9 परत 3 × 3 = 9 सारखं रिकरिंग येत जाईल आणि इथे 100 इज इक्वल टू 73.33%. देअरफॉर 22/30 इज इक्वल टू 73.33%. ओके व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. पुढचा आहे 5/16. 5/16 थर्ड.
5/16. याला पण मल्टिपल करताना 100ने करा. आता कशाने मल्टिपल करा? 100ने. मग काय होईल इथे? 500/1600. मग इथे जर आपल्याला 100 पाहिजे असेल तर 16ने डिवाइड करावं लागेल. डिवाइड बाय 16. मग इथल्या व्हॅल्यू काय चेंजेस होतील? 500/16 डिवाइडेड 1600/16. 500/16. ओके, पुढचं काय होतं बघा. इज इक्वल टू 16ने भाग देऊया. 16 48, 2 उरले 20, 16 1 16, 4 उरले परत 40, 16 2 32, 8 उरले 80, 16 पंचे 80 आणि भागिले 100 बरोबर 31.25%. देअरफॉर 5/16 इज इक्वल टू 31.25%. 31.25%. या पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने आपण हे करत जाऊया. काय काय मल्टिपल करायचं, काय डिवाइड करायचं हे लक्षात ठेवा. ओके, यातला 4th क्वेश्चन बघा. नाही, हा 4th होता. इथे आपण चेंज केलंच नाही. हा जो होता तो 4th होता. 5th बघूया. 144/1200. 5th 144/1200. ओके, बघा आता ह्या 12ने याला डिवाइड करता येईल ना. म्हणजे काय होईल? 12 1 12 आणि इथे 12 12 म्हणजे 12/100 आपोआप झाला. डिनॉमिनेटर 100 आला विषय संपला. दॅट इज 12%. देअरफॉर 144/1200 इज इक्वल टू 12%. फार काही करायची गरज नाही आहे. ओके, अशा पद्धतीने कालचे राहिलेले 4था 5वा आणि 6वा हे तिन्ही क्वेश्चन आपण कंप्लीट केलेत. आता आजच्या लेक्चरमध्ये पुढे सुरू करतोय आपण. अगोदरचे जे होते 7 8 9 हे कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितले आणि पुढचं जे आपल्याला राहिलेले क्वेश्चन होते 10 11 12 13 त्यांचा विचार आपण आता करणार आहोत. 10व्याचा विचार करूया. Question number 10. If A, B, C are in continued proportion, then prove that 1 A/2 plus 2B is equal to A minus 2B upon A minus 4C. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, बाय युजिंग के मेथड. A, B, C are in, आन्सर आपण लिहितोय इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. Therefore, A/B is equal to B/C. By using K method, काय होईल? A/B is equal to B/C is equal to K. A/B equal to B/C is equal to K. मग याच्यावरून काय होईल? Therefore, A/B is equal to K आणि B/C is equal to K. Therefore, A is equal to BK,
अँड बी इज इक्वल टू सी के. परत ही बीची व्हॅल्यू इथे टाका. देअरफॉर ए इज इक्वल टू सी के इंटू के इज इक्वल टू सी के स्क्वेअर. म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू मिळाली आणि बीची माहिती आहे, दोन्ही माहिती आहे, ए आणि बी माहिती आहे. ओके, दोघांचा वापर आपल्याला आता एक्झाम्पल्समध्ये करायचा आहे. ए अँड बी या सगळ्या याच्यावरून आपण ती माहिती काढली आहे. मग आता याची LHS घेऊया आपण. LHS काय? ए अपॉन ए प्लस 2b. देअरफॉर LHS इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे सी के स्क्वेअर, इथे सी के स्क्वेअर प्लस 2 इंटू बी आहे सी के. देअरफॉर LHS इज इक्वल टू सी के स्क्वेअर अपॉन सी के स्क्वेअर प्लस 2ck. सी के स्क्वेअर प्लस 2ck. सी के कॉमन काढा. LHS इज इक्वल टू सी के स्क्वेअर अपॉन सी के इंटू ब्रॅकेट सी के प्लस 2. हा सी के आणि स्क्वेअर कॅन्सल झाला. इथपर्यंत कंप्लीट करा. इथे इथे आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल. इथे सी के स्क्वेअर कॉमन निघणार नाही. हां बरोबर, सी केच काढला आहे फक्त ना. येस, इथला ज्यावेळेस हा सी के बाहेर निघेल तर इथला फक्त के शिल्लक राहणार आहे. आता या ठिकाणी इथे पण एक लक्षात, ठीक आहे, पण ही स्टेप आहे ना कंप्लीट पुढे घेऊया. चला इकडे घेऊ. इथं झालं असेल तुमचं, बघूया. इथे बघा, सिम्प्लिफाय करूया इकडे. देअरफॉर LHS इज इक्वल टू सी के स्क्वेअर. सी के स्क्वेअर म्हणजेच काय? फक्त सी के इंटू के असा अर्थ आहे. आणि इकडे कॉमन आपण काढताना काय काढतोय? फक्त सी के कॉमन काढतोय. मग सी के कॉमन काढल्यानंतर के उरला आणि इथे 2 उरला. मग हा सी के आणि सी के कॅन्सल झाला. LHS इज इक्वल टू के अपॉन के प्लस 2. इक्वेशन नंबर 1. इथे या व्हॅल्यूची गरज पडते आपल्याला. ए जो आहे ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर आणि बी इज इक्वल टू सी के. पुढच्या एक्झाम्पलमध्ये गरज असेल त्याची. ओके, आता RHS चा विचार करूया. RHS इज इक्वल टू, त्याचे RHS आहे ए मायनस 2b अपॉन ए मायनस 4c. सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर RHS इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे सी के स्क्वेअर मायनस 2 इंटू बी म्हणजेच सी के डिवायडेड बाय ए म्हणजे सी के स्क्वेअर आणि मायनस 4 इंटू सी के. देअरफॉर RHS इज इक्वल टू सी के स्क्वेअर मायनस 2ck डिवायडेड बाय सी के स्क्वेअर मायनस 4ck. यात कॉमन काय काय काढू शकतो आपण ते बघा. इथे कॉमन जर नाही, इथे सी टाकण्याचं कारणच नाही ना. इथे आपण इथे 4c तसाच राहणार आहे. फक्त ए आणि बीचेच व्हॅल्यू आपल्याकडे उपलब्ध आहे. सीची व्हॅल्यू वापरण्याची गरज नाही आहे.
ओके, मग आता याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल ते बघूया आपण. इथे तर हे येणारच नाही, इथे फक्त सीच राहील, के नाही आहे. हां, आता कॉमन काय काढता येईल इथे. इथे वरती सी के स्क्वेअर मायनस 2ck. बरं ठीक आहे, त्याच्यात आपण सी के कॉमन काढूया. इथे काय येईल, सी के म्हणजे इथे उरला काय फक्त के मायनस 2, आणि इथे कॉमन काढताना फक्त सी कॉमन काढता येणार आहे, म्हणजे के स्क्वेअर मायनस 4. के स्क्वेअर मायनस 4 म्हणजे हा सी आणि सी कॅन्सल झाला. RHS इज इक्वल टू के इंटू ब्रॅकेट के मायनस 2 डिवाइडेड बाय. आता याचा विचार करताना आपल्याला हे माहीत आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी, आणि त्याला मल्टिप्लाइड सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण घेतो. मग काय फॅक्टर्स येतील इथे, के प्लस 2 आणि के मायनस 2. मग हा के मायनस कॅन्सल झाला. RHS इज इक्वल टू के अपॉन के प्लस 2, इक्वेशन नंबर 2, आणि 1 त्याची व्हॅल्यू तेच आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS. ते पुन्हा लिहा आणि हेन्स प्रूव्ड असं म्हणून टाका. हा फॉर्म्युला एकमेकाच्या समोर आहे, हे मल्टिप्लिकेशन आहे लक्षात ठेवा. इथे लिहिताना समोरासमोर लिहा म्हणजे चुका होणार नाही. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इंटू सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. या पद्धतीने फॅक्टर पाडणं गरजेचं आहे, तर आपल्याला सॉल्व करता येईल. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाव सी द सेकंड क्वेश्चन. त्यातला सेकंड आहे बी अपॉन बी प्लस सी इज इक्वल टू ए मायनस बी अपॉन ए मायनस सी. हे प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी LHS घेऊया. LHS इज इक्वल टू बी अपॉन बी प्लस सी. LHS इज इक्वल टू बी म्हणजे सी के अपॉन सी के प्लस सी. देअरफॉर LHS इज इक्वल टू सी के अपॉन सी कॉमन काढा, के प्लस 1, सी आणि सी कॅन्सल. LHS इज इक्वल टू के अपॉन के प्लस 1, इक्वेशन नंबर 1. तसंच RHS घेऊया. RHS इज इक्वल टू ए मायनस बी ए मायनस सी. देअरफॉर RHS इज इक्वल टू ए मायनस बी, एची व्हॅल्यू सी के स्क्वेअर मायनस सी के, आणि सी के स्क्वेअर मायनस सी. देअरफॉर RHS इज इक्वल टू, इथे सी के कॉमन काढा म्हणजे इथे उरला के मायनस 1, आणि इथे उरला सी कॉमन काढा, उरला के स्क्वेअर मायनस 1, म्हणजे हा सी आणि हा सी कॅन्सल झाला. देअरफॉर RHS इज इक्वल टू के मायनस 1 अपॉन, आता हा के स्क्वेअर मायनस 1 जो आहे याचे फॅक्टर पुन्हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजेच काय RHS इज इक्वल टू के मायनस 1 अपॉन के प्लस 1 इंटू के मायनस 1. म्हणजेच याला फॅक्टर पाडताना आपण काय म्हणणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. आता ही पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल झाली. इथे एक कुठला तरी के शिल्लक होता. येस, हा के शिल्लक होता, हा याला मल्टिपल आहे, हा याला मल्टिपल आहे, तो शिल्लक राहिला आहे. देअरफॉर RHS इज इक्वल टू के अपॉन के प्लस 1, इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS. ते पुन्हा लिहा आणि हेन्स प्रूव्ड म्हणा. इथे जागा आहे ते लिहून टाकू वाटलंस. काय ते बी अपॉन बी प्लस सी इक्वल टू ए मायनस बी ए मायनस सी, हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. या पद्धतीने आपल्याला हे प्रूफ द्यावं लागणार आहे.
ओके, नाउ सी द क्वेश्चन नंबर 11. हा 10व्यातलाच दुसरा होता. हां, ओके, 11 बघायचं आहे आपल्याला आता. Question number 11. Solve 12x square plus 18x plus 42 upon 18x square plus 12x plus 58 is equal to 2x plus 3 upon 3x plus 2. ओके, मग आता इथे एक्सची व्हॅल्यू काढायची. सॉल्व करणं म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू काढणं. काय करायचं बघा, इथे 12x स्क्वेअर आहे, मग इथे 12 करण्यासाठी याला 6x ने मल्टिपल करावं लागेल तर 12 होईल, आणि 6x ने केलं तर हे पण 18x होईल. जे न्यूमरेटर केलं तेच डिनॉमिनेटर करा. मल्टिप्लाय राईट साईड किंवा RHS म्हणा, मल्टिप्लाय RHS बाय 6x अपॉन 6x. 6x अपॉन 6x ने मल्टिपल करायचं म्हणजे काय होईल, 12x स्क्वेअर प्लस 18x प्लस 42 अपॉन 18x स्क्वेअर प्लस 12x प्लस 58 इज इक्वल टू, इथे 6x ने मल्टिपल केलं तर काय होईल, 12x प्लस x स्क्वेअर प्लस 18x, आणि इकडे केलं तर 6 ने 18x स्क्वेअर प्लस 12x. म्हणजे सुरुवातीच्या दोन्ही टर्म ह्या सारख्या येतात, हे सारखं येत आहे. बाय युझिंग थेरम ऑफ इक्वल रेशोज, बाय युझिंग थेरम ऑफ इक्वल रेशोज, इक्वल रेशोचा थेरम वापरतोय. काय करायचं, ह्या न्यूमरेटरमधून हा न्यूमरेटर सबस्ट्रॅक्ट करायचा, आणि ह्या न्यूमरेटरमधून हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधून डिनॉमिनेटर सबस्ट्रॅक्ट करायचा. एकच क्रिया आपण त्या ठिकाणी करतोय. फक्त काय होईल ते बघूया. मग ईच रेशो इक्वल टू, ईच रेशो इज इक्वल टू, आता याच्यातून ते सबस्ट्रॅक्ट करा, 12x स्क्वेअर प्लस 18x प्लस 42 मायनस हा 12x स्क्वेअर प्लस 18x डिवायडेड बाय 18x स्क्वेअर प्लस 12x प्लस 58 मायनस 18x स्क्वेअर प्लस 12x. ओके, सिम्प्लिफाय करू याला. देयरफॉर ईच रेशो इज इक्वल टू 12x स्क्वेअर प्लस 18x प्लस 42 माइनस 12x स्क्वेअर माइनस 18x डिवाइडेड बाय 18x स्क्वेअर प्लस 12x प्लस 58 माइनस 18x स्क्वेअर माइनस 12x. हे दोन्ही कॅन्सल होणार आहे, इकडे पण हे दोन्ही कॅन्सल होणार आहे. म्हणजे शिल्लक काय राहिलं, ईच रेशो इज इक्वल टू 42 अपॉन 58 इज इक्वल टू, दोनांनी डिवाइड करून टाकू आपण, 21 अपॉन 29. दोन्ही डिवाइड केलं तर. ओके, ईच रेशो म्हणजे काय, ही साईड घ्या, एवढा पार्ट, एवढं कंप्लीट करा सांगतो. हा जो आहे तो 42 आहे, 4चा स्क्वेअर नाही, दिसताना 4 स्क्वेअर वाटतोय तो 42 आहे. ओके, इकडचं कमी करून टाकू आपण. आता ही शिल्लक ठेवूया. म्हणजे ईच रेशोची व्हॅल्यू जी आली आपली 21 अपॉन 29, म्हणजे याची पण व्हॅल्यू तीच असणार आहे. देअरफॉर 21 अपॉन 29 इज इक्वल टू दिस.
क्रॉस मल्टिप्लिकेशन करा फक्त. 21 इंटू 3x प्लस 2 इज इक्वल टू 29 इंटू 2x प्लस 3. देअरफॉर 63x प्लस 42 इथे 58x प्लस 9 त्रिक 27 2 9 3 दुने 6 2 8. हा इकडे आणा, हा तिकडे जाऊ द्या. 63x मायनस 58x 87 मायनस 42. देअरफॉर 5x इक्वल टू 45 and x is equal to 9. So the solution of this is 9. Value of x is 9. Therefore solution of given equations is 9. दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन काय असणार आहे? 9 असणार आहे. इक्वेशन्स नका म्हणू, सिंगल इक्वेशन येते इथे, फक्त इक्वेशन म्हणा. इक्वेशन इज 9. दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन 9 असणार आहे. Okay, now see the next example, that is question number 12. If 2x minus 3y upon 3z plus y is equal to z minus y upon z minus x equal to x plus 3z 2y minus 3x, then prove that every ratio is equal to x upon y. प्रत्येक रेशो x upon y आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, एक काम करूया, जे मिडल टर्म आपल्याला जे दिसत आहेत त्याला -3 ने मल्टिप्लाय करूया. मल्टीप्लाय numerator and denominator of middle term by -3. -3 ने मल्टिपल करा या मिडल टर्मला, काय होईल बघा. देअरफॉर 2x minus 3y अपॉन 3z प्लस y इज इक्वल टू -3 ने मल्टिपल केलं तर -3 इंटू ब्रॅकेट z मायनस y, इथे -3 इंटू ब्रॅकेट z मायनस x इज इक्वल टू x प्लस 3z 2y मायनस x. देअरफॉर 2x मायनस 3y 3z प्लस y इज इक्वल टू -3 ने मल्टिपल केल्यावर 3z मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस 3y डिवाइडेड बाय -3z आणि हे मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस 3x इक्वल टू x प्लस z अपॉन 2y मायनस 3x. 2y मायनस 3x. ओके, बाय युजिंग थेरम ऑफ इक्वल रेशोज. Theorem of equal ratios. काय होईल? every ratio is equal to
आता या ठिकाणी आपल्याला जी क्रिया करायची, काय करायचं, फक्त सगळ्यांची ॲडिशन करायची, फक्त नुमरेटरची ॲडिशन, डिनॉमिनेटरची ॲडिशन, बाकी काही करायची गरज नाही आहे. मग काय 2x - 3y - 3z + 3y + x + 3z डिवायडेड बाय 3z + y - 3z + 3x + 2y - 3x. Therefore, every ratio is equal to तर काय काय शिल्लक राहील ते पाहूया. हे बघा, इथे 2x म्हणजे 3x झाला, म्हणजे 3x शिल्लक राहिला, 3x शिल्लक. इथे -3y + 3y कॅन्सल झाला, -3z + 3z कॅन्सल झाला. इथे कॅन्सल काय होते, 3z आणि इथे 3x म्हणजे y + 2y म्हणजे 3y. आणि हा 3 कॅन्सल झाला की एव्हरी रेशो इज इक्वल टू x/y. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग यातला शेवटचा प्रश्न बघूया, म्हणजे हे चॅप्टर संपेल. क्वेश्चन नंबर 13 आपल्याला बघायचा आहे. हा स्टार क्वेश्चन आहे, म्हणजे हॉट क्वेश्चन आहे, हायर ऑर्डर थिंकिंगचा आहे, थोडासा विचार करावा लागेल. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नंबर क्वेश्चन बघा, हा स्टार क्वेश्चन आहे. इफ by + cz अपॉन b² + c² इज इक्वल टू cz + ax अपॉन c² + a² इज इक्वल टू ax + by upon a² + b². Then prove that x upon a equal to y upon b is equal to z upon c. ओके, काय काय करायचं, सोपी पद्धत आहे. जरी स्टार क्वेश्चन असला तरी फारसं काही घाबरून जायची गरज नाही आहे. एक एक स्टेप बाय स्टेप आपण करूया. पहिल्या स्टेपला काय करायचं, बाय युझिंग थेरम ऑफ इक्वल रेशोज, आणि त्यात जी मिडल टर्म आहे, या मिडल टर्म जी आहे ती नुमरेटरमधून मायनस करायची आणि त्याचा डिनॉमिनेटरसुद्धा डिनॉमिनेटरमधून मायनस करायचं. म्हणजे काय होईल बघा, बाय युझिंग थेरम ऑफ इक्वल रेशोज काय होईल, ईच रेशो इज इक्वल टू, हा तसाच ठेवा, by + cz, फक्त मिडलचं सबस्ट्रॅक्ट करायचा, cz + ax, इथे ax + by तो ॲड करायचा, पुढचा जो आहे तो तसाच ठेवायचा, सबस्ट्रॅक्ट करायचा नाही. मग नंतर b² + c² मायनस c² + a² आणि प्लस a² + b². काय राहते बघूया. देअरफॉर each ratio is equal to by + cz minus cz minus ax plus by divided by b² + c² minus c² minus a² plus b². काय काय कॅन्सल होतं पाहूया. by plus by तो ॲड होणार आहे. ईच रेशो इज इक्वल टू, एवढं खाली घेण्यापेक्षा इकडे घेऊया, ईच रेशो इज इक्वल टू
by प्लस by दॅट इज 2by. ओके, शिल्लक करायला CZ मायनस CZ कॅन्सल झाला, AX प्लस AX मायनस कॅन्सल झाला. इथे सुद्धा C स्क्वेअर C स्क्वेअर A स्क्वेअर A स्क्वेअर म्हणजे उरलं 2B स्क्वेअर 2B स्क्वेअर. देअरफॉर ईच रेशो इज इक्वल टू 2 कॅन्सल झाला, B आणि B कॅन्सल झाला म्हणजे उरला फक्त y/b. इक्वेशन नंबर 1 हा पहिला इथला मिळाला आपल्याला. आता y/b मिळाला. ईच रेशो इज इक्वल टू 1. ही झाली पहिली स्टेप. आता सेकंड स्टेपला काय करायचं ते लक्षात घ्या. सेकंड स्टेपला जो थर्ड आहे तो करायचा, किंवा आपलं फर्स्ट घ्यायची असेल तर ते पण करू शकतो आपण. ही पहिली जी आहे ती जोडी आपण मायनस करूया तरी चालेल, काय अडचण नाही. ठीक आहे, इथे घेऊ आता. बाय युझिंग थेरम ऑफ इक्वल रेशोज ईच रेशो इज इक्वल टू. चेंजेस काय होतील बघा, इथे परत लिहू. चला, ईच रेशो इज इक्वल टू. आता हे सबस्ट्रॅक्ट करूया आपण. मग काय होईल, CZ प्लस AX प्लस AX प्लस BY मायनस फर्स्ट BY प्लस CZ डिवाइडेड बाय C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. ईच रेशो इज इक्वल टू CZ प्लस AX प्लस AX प्लस BY मायनस BY मायनस CZ डिवाइडेड बाय C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर. काय काय कॅन्सल होते बघा, CZ कॅन्सल झाला, BY कॅन्सल झाला. देअरफॉर ईच रेशो इज इक्वल टू, शिल्लक करायला बघा इथे AX म्हणजे 2AX. इथे काय शिल्लक राहिला आहे, C स्क्वेअर गेला, B स्क्वेअर गेला म्हणजे 2A स्क्वेअर. देअरफॉर ईच रेशो इज इक्वल टू 2 कॅन्सल A आणि A कॅन्सल म्हणजे उरला फक्त इक्वेशन नंबर 2 x/a. मग पहिला आपण y/b मिळवला होता, आता x/a मिळवला. आता राहिला फक्त z/c. त्यासाठी थर्ड मायनस करा फक्त. त्यासाठी काय करायचं, फक्त थर्ड मायनस. व्हिडिओ पॉज करा, हे कंप्लीट करा, मग तिसरी स्टेप घेऊया आपण त्याची. ओके, इथे काय होते ते बघा फक्त आता. ईच रेशो इज इक्वल टू BY प्लस CZ प्लस CZ प्लस AX मायनस AX प्लस BY अपॉन B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर प्लस C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. हे आपण मायनस करतो त्याच्यातून. ओके, आता सिम्प्लिफिकेशन काय होईल बघायचं. ईच रेशो इज इक्वल टू BY प्लस CZ प्लस CZ AX मायनस AX मायनस BY. डिनॉमिनेटरला B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर प्लस C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. AX कॅन्सल, BY कॅन्सल, B स्क्वेअर कॅन्सल, A स्क्वेअर कॅन्सल म्हणजे शिल्लक काय बघा. ईच रेशो इज इक्वल टू, इथे शिल्लक राहिला 2CZ अपॉन 2C स्क्वेअर म्हणजे शिल्लक काय राहील. ईच रेशो इज इक्वल टू 2 कॅन्सल C कॅन्सल मग Z अपॉन C. इक्वेशन नंबर 3 फ्रॉम इक्वेशन 1 to 3. इक्वेशन 1, 2 and 3 तिन्ही इक्वेशन जर कम्पेअर केले तर आपल्याला जे हवं आहे ते मिळतं आहे. काय
एक्स अपॉन ए इज इक्वल टू वाय अपॉन बी इज इक्वल टू झेड अपॉन सी, हेन्स प्रूव्ड. मीन्स प्रूव्ड. अशा पद्धतीने आपण रेशो आणि प्रोपोर्शन हे चॅप्टर कंप्लीट केलं आहे. सगळे एक्झाम्पल्स आपण घेतले. मागच्या लेक्चरमधले 4-5-6 प्रश्न राहिल्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण त्याला पर्याय नाही. सगळे एक्झाम्पल घ्यायचे म्हटले की व्हिडिओ थोडेसे मोठे होणार आहेत. ओके, तर जरूर फर्स्ट टर्मसाठी आवश्यक असणारा जो सिलेबस आहे 4 चॅप्टरचा तो आपण मॅथ 1चा कंप्लीट केला आहे. आता राहिलं आहे फक्त आपलं पार्ट 2 मधलं 5वं प्रकरण आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे 5 चॅप्टर्स तुम्हाला फर्स्ट टर्मला असतील. मॅथ 1चं कंप्लीट झालं आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण मॅथ 2चं सुरू करूया, चॅप्टर नंबर 5. ओके, तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. ओके, थँक्यू.